नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, आज आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या घटकावर चर्चा करणार आहोत. आपणाला यापूर्वी 7वी मध्ये परिमेय संख्या हा घटक झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्या म्हणजे काय आणि त्या परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवतात या घटकावर आज चर्चा करणार आहोत. आणि हा भाग आपणाला सराव संच 1.1 मध्ये देण्यात आलेला आहे. तर पहा, परिमेय संख्या पाहण्यापूर्वी आपण इतर जे काही संख्या समूह आहेत, मग ते नैसर्गिक संख्या समूह असेल किंवा पूर्ण संख्या समूह असेल किंवा पूर्णांक संख्या समूह असेल, या 3 संख्या समूहावर सुरुवातीला आपण थोडक्यात चर्चा करू आणि त्यानंतर आपण परिमेय संख्या कशाला म्हणतो आणि त्या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवल्या जातात यावर चर्चा करू. तर पहा, नैसर्गिक संख्या समूह यावर आपण काही जास्त बोलणार नाहीत, फक्त कारण हा भाग आपणाला 5वी 6वी मध्ये झालेला आहे. नैसर्गिक संख्या समूह, ज्या काही संख्या, त्याच संख्यांना आपण मोज संख्या असं म्हणतो, काउंटिंग नंबर्स असं म्हणतो. वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्या संख्या नैसर्गिक संख्या. आणि नैसर्गिक संख्येमध्येच आपण काय केलं की ज्यावेळी 0 ही संख्या त्यामध्ये वाढवली, कारण हा संख्या समूह पूर्ण होता का? कोणतीही संख्या तयार करण्यासाठी नव्हता. मग त्यावेळी त्यामध्ये 0 ही संख्या आपण मिळवली आणि 0 आणि नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो काही समूह तयार झाला संख्यांचा, त्या समूहाला आपण पूर्ण संख्या समूह म्हणलो. आणि त्यानंतर पूर्ण संख्या समूह किंवा या ठिकाणी पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांचा जो काही समूह तयार झाला, त्या समूहाला आपण कोणत्या संख्या म्हणतो? पूर्णांक संख्या समूह असे म्हणतो. पहा, या ठिकाणी आपण संख्या समूहामध्ये कोणत्या पद्धतीने सुधारणा करत गेलेलो आहोत. नैसर्गिक संख्या, त्यामध्ये आपण 0 ॲड केले, मिळवले, पूर्ण संख्या समूह मिळाला. पूर्ण संख्या समूहामध्ये नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या घेतल्या, पूर्णांक संख्या समूह मिळाला. आता या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या पाहिल्यानंतर आपण परिमेय संख्या म्हणजे काय, त्यानंतर अपरिमेय संख्या म्हणजे काय, आणि शेवटी या सर्वच समूहामधील संख्या या वास्तव संख्या समूहामध्ये येतात. रियल नंबर्स, वास्तव संख्या. तो घटक पुढच्या इयत्तेमध्ये आपल्याला येणार आहे की वास्तव संख्या, रियल नंबर्स. मग ठीक आहे, मग परिमेय संख्या कशाला म्हणतोय? तर या ठिकाणी पहा, एक जर या ठिकाणी संख्या समूहाचं निरीक्षण केलं आपण, तर आपणाला लक्षात येईल या ठिकाणी आपण पूर्णांक घेतलेले आहेत. धन पूर्णांक असेल, ऋण पूर्णांक असेल, 0 असेल, त्यानंतर काही धन अपूर्णांक, ऋण अपूर्णांक, या सर्वच संख्या या ठिकाणी आपण या परिमेय संख्या समूहामध्ये घेतलेल्या आहेत. मग आपणाला या संख्या समूहाचं निरीक्षण केल्यानंतर नेमकं परिमेय संख्या आपण कशाला म्हणतोय हे सांगता येईल काय? तर आपण परिमेय संख्येच्या बाबतीमध्ये किंवा परिमेय संख्येच्या विषयी आपण एक लक्षात ठेवावं
की परिमेय संख्या म्हणजे काय, तर यम छेदस्थानी यन या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्या अंश आणि छेद रूपात लिहिता येतात, मग तो पूर्णांक असेल, धनपूर्णांक असेल, ऋणपूर्णांक असेल, ज्या संख्या यम छेदस्थानी यन म्हणजेच अंश आणि छेद या रूपात लिहिता येतात, येथे यम व यन हे पूर्णांक असतात, परंतु यन हा शून्य नसतो. म्हणजे एखाद्या अपूर्णांकाला आपण परिमेय संख्या केव्हा म्हणू शकतो, त्या अपूर्णांकामधील अंश आणि छेद दोन्ही पूर्णांक आहेत, परंतु छेद शून्य नाही. अशा वेळी अशा पी छेदस्थानी क्यू किंवा यम छेदस्थानी यन किंवा अंश छेदस्थानी छेद, अंश आणि छेद या रूपात ज्या संख्या आपणाला व्यक्त करता येतात, त्या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. मग आता या ठिकाणी पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आलेली असेल किंवा शंका आलेली असेल की आम्ही ऋण 3 या संख्येला अंश आणि छेद रूपात कसं लिहावं. तर एक लक्षात ठेवा, ऋण 3 म्हणजेच ऋण 3 छेदस्थानी 1. 25 आहे, 25 छेदस्थानी 1. कोणतीही पूर्णांक संख्या आपण घेतली आणि त्याच्या छेदामध्ये काही नाही असं जर आपण म्हणलं तर छेदामध्ये 1 असते, हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आपणाला कोणताही पूर्णांक असेल तर तो पूर्णांक सुद्धा आपणाला अंश आणि छेद म्हणजे यम छेदस्थानी यन या रूपात व्यक्त करता येतो. फक्त एक अट लक्षात ठेवा, या ठिकाणी छेद हा शून्य असू नये. मग ही कल्पना आली असेल आपणाला की परिमेय संख्या आपण कशाला म्हणतो. पी भागिले क्यू किंवा यम छेदस्थानी यन या रूपात लिहिता येणाऱ्या किंवा अंश आणि छेद या रूपात लिहिता येणाऱ्या, पण छेद शून्य असू नये. ठीक आहे. आता यानंतर आपण पाहू की या परिमेय संख्या रेषेवर कशा दाखवाव्यात. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. आता या ठिकाणी पहा, संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. आता या ठिकाणी जे काही उदाहरण घेतलं, या ठिकाणी 5 वेगवेगळ्या संख्या आपणाला दिलेल्या आहेत आणि या संख्या आपणाला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तर पहा, या दिलेल्या 5 संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपणाला एक बाब लक्षात येते की जे काही अपूर्णांक आहेत त्या प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा 3 आहे. छेद किती आहे? 3 आहे. छेद सारखा आहे. मग समजा आपण एक संख्या रेषा घेतली आणि या संख्या रेषेवर आपणाला हे अपूर्णांक दाखवायचे आहेत. आणखी एक वेळा लक्षात ठेवा की एका संख्या रेषेवर आपण वेगवेगळ्या परिमेय संख्या दाखवतो, त्यावेळी त्यांचे छेद समान असणे आवश्यक आहे. म्हणजे आपणाला त्या संख्या दाखवणं सोपं जाईल. असं काही नाही की छेद वेगळे असतील तर त्या संख्या एका संख्या रेषेवर दाखवता येणार नाहीत. त्यासाठी आपणाला कृती वेगळी करावी लागेल, हे लक्षात ठेवा. आपण 8वीच्या पातळीवर एक लक्षात ठेवा की छेद समान असणाऱ्याच संख्या एका संख्या रेषेवर दाखवा. छेद जर त्यांचे वेगवेगळे असतील तर त्या संख्या वेगवेगळ्या संख्या रेषेवर दाखवा. आणखी एक वेळा लक्षात ठेवा की छेद वेगळे असतील तरी सुद्धा त्या संख्या एका संख्या रेषेवर दाखवता येतात. आता पहा की समजा आपणाला या ठिकाणी प्रत्येकाचा छेद 3 आहे म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी काय करावं. संख्या रेषा आपण काढून घेतो. संख्या रेषेविषयी आपणाला ज्ञान आहे. 0 पासून 1 पर्यंतचं अंतर म्हणजे 1 एकक आहे. प्रत्येक 2 बिंदूतील अंतर या ठिकाणी 1 एकक आहे. मग आपण 5 छेदस्थानी 3
ही संख्या दाखवण्यापूर्वी आपण एक विचार करू की मला एक छेदस्थानी 3 ही संख्या दाखवायची आहे. आता एक छेदस्थानी 3 ही संख्या म्हणजे काय? तर या ठिकाणी एक एकक अंतर जर आपण शून्यापासून 1 पर्यंत एक एकक अंतर घेतलं तर या अंतराचा तिसरा भाग म्हणजे आमचा काय असेल? एक छेदस्थानी 3 असेल. मग आपण या ठिकाणी काय करू की प्रत्येक अपूर्णांकाचा छेद 3 असल्यामुळे प्रत्येक एकक अंतराचे 3 समान भाग करून घेऊ. या ठिकाणी पहा, आपण शून्यापासून 1, 1 पासून 2, 2 पासून 3 या प्रत्येक एकक अंतराचे किती समान भाग केले? 3 समान भाग करणारे बिंदू या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता शून्यापासून पहिला जो बिंदू आहे म्हणजे 0 आणि पहिला बिंदू यामधील जे काय अंतर आहे किंवा जो काही भाग आहे रेषेचा, त्या भागाची किंमत काय असेल? एक छेदस्थानी 3 असेल. एखाद्या वस्तूचे 3 भाग केल्यानंतर एका भागाची किंमत काय? समान 3 भाग केल्यानंतर एका भागाची किंमत 1 छेदस्थानी 3, 2 भागाची किंमत 2 छेदस्थानी 3, 3 भाग म्हणजे पूर्ण झाली ती वस्तू, म्हणजे 3 छेदस्थानी 3 म्हणजे 1. तर याच पद्धतीनं आपण प्रत्येक एकक अंतराचे 3 समान भाग करत गेल्यानंतर एका भागाची किंमत 1 छेदस्थानी 3 लक्षात आल्यानंतर या संख्या काही सेकंदात आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. आता पहा, या शून्यापासून उजव्या बाजूला धनसंख्या असतील. 1 छेदस्थानी 3 पहिल्या बिंदूला म्हणता येईल. याला 2 छेदस्थानी 3, 3 छेदस्थानी 3, 4 छेदस्थानी 3, 5 छेदस्थानी 3, 6 छेदस्थानी 3, 7 छेदस्थानी 3, 8 छेदस्थानी 3 छेद समान असणाऱ्या सर्व संख्या आता या ठिकाणी आपण दाखवू शकतो. आणि डाव्या बाजूला ऋण 1 छेदस्थानी 3, ऋण 2 छेदस्थानी 3, ऋण 3 छेदस्थानी 3 या पद्धतीनं मोजा आणि या संख्या या ठिकाणी संख्या रेषेवर दाखवा. मग ठीक आहे, आता 5 छेदस्थानी 3 ही संख्या रेषेवर कोठे दाखवता येईल? तर या ठिकाणी पहा, 1 छेदस्थानी 3, 2 छेदस्थानी 3, 3 छेदस्थानी 3, 4 छेदस्थानी 3, 5 छेदस्थानी 3 या ठिकाणी ती संख्या आपणाला दाखवता येईल. समजा तो बिंदू ए आहे. ए हा बिंदू 5 छेदस्थानी 3 संख्या दाखवतो. त्याच पद्धतीनं ऋण 2 छेदस्थानी 3 आता शून्यापासून डाव्या बाजूला जावं लागेल. ऋण 1 छेदस्थानी 3, ऋण 2 छेदस्थानी 3 पहा हा दुसरा बिंदू. या ठिकाणी कोणती संख्या असेल? ऋण 2 छेदस्थानी 3. त्याच पद्धतीनं ऋण 5 छेदस्थानी 3, 1, 2, 3, 4, 5 या 5व्या बिंदूवर जावं लागेल. आणि या डाव्या बाजूला गेलो ऋण संख्या आहे म्हणून या ठिकाणी असेल ऋण 5 छेदस्थानी 3 म्हणजे सी हा बिंदू ऋण 5 छेदस्थानी 3 संख्या दर्शवेल. त्यानंतर 2. आता 2 साठी पूर्णांकासाठी आपणाला हे भाग पाडण्याची सुद्धा गरज नव्हती. पूर्णांक आपण या ठिकाणी दिलेलाच आहे. हा 2 जो काही निर्देशक आहे या निर्देशकाचा बिंदू या ठिकाणी संख्या रेषेवर पूर्वीच घेतलेला आहे. त्यामुळे 2 ही संख्या आपण त्या संख्या रेषेवर दाखवलेली आहे. त्या बिंदूला फक्त आपण डी नाव देऊ. आणि त्यानंतर 4 छेदस्थानी 3 धनसंख्या आहे. शून्यापासून 4 भाग या पुढचे. मग या ठिकाणी ती संख्या कुठे येईल पहा. या ठिकाणी येईल 1, 2, 3 आणि 4 कारण एका भागाची किंमत 1 छेदस्थानी 3 आहे. याचा उल्लेख आपण यापूर्वी केलेला आहे. तर अशा पद्धतीनं छेद समान असणाऱ्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. छेद समान नसतील तर अशा पद्धतीची उदाहरणं आपणाला देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यावर या ठिकाणी आपण चर्चा करणार नाही. आता यानंतर थोडा उलट विचार करू की आपणाला संख्या रेषेवर दिलेल्या संख्या किंवा दिलेला बिंदू हा कोणती संख्या दर्शवितो किंवा एखादी संख्या जर त्या संख्या रेषेवर दिलेली असेल तर त्या बिंदू दिलेला असेल तर त्या बिंदूचा निर्देशक काय आहे किंवा या ठिकाणी बिंदूचा निर्देशक निर्देशकाचा बिंदू या दोन्ही बाबीवर या ठिकाणी आपण
थोडी उलट चर्चा या ठिकाणी करणार आहोत। आता या ठिकाणी पहा, आपणाला एक संख्या रेषा दिलेली आहे आणि दिलेली संख्या रेषा पाहून आपणाला काही जे काही प्रश्न दिलेत त्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी द्यावयाची आहेत। या ठिकाणी पहा, आपणा समोर एक संख्या रेषा दिलेली आहे, त्या संख्या रेषेवर वेगवेगळे बिंदू दिलेले आहेत आणि त्यावरून आपणाला या ठिकाणी काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, त्या प्रश्नाची आपणाला या ठिकाणी उत्तरे द्यावयाची आहेत। तर ठीक आहे, आपण जर संख्या रेषेचं निरीक्षण केलं तर यापूर्वी पाहिलं आपण की एकक अंतराचे या ठिकाणी किती भाग करण्यात आलेले आहेत। 0 ते 1 मध्ये 3 बिंदू घेतलेत, म्हणजे प्रत्येक एकक अंतराचे 4 भाग केले, म्हणजे एका भागाची किंमत काय असेल, 1 छेदस्थानी 4 असेल। मग आपणाला हे वाचता आलं की काम संपलं। एकक अंतराचे किती भाग केले, 4, प्रत्येक एकक अंतराचे 4 भाग आहे, मग एका भागाची किंमत किती, 1 छेदस्थानी 4। मग आपणाला हे कळालं की आम्ही या पहिल्या बिंदूला 1 छेदस्थानी 4, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक 2 छेदस्थानी 4, 3 छेदस्थानी 4, 4 छेदस्थानी 4, 5 छेदस्थानी 4, याच पद्धतीनं डाव्या बाजूला ऋण 1 छेदस्थानी 4, ऋण 2 छेदस्थानी 4, ऋण 3 छेदस्थानी 4, या पद्धतीनं जर तुम्ही संख्या लिहून घेतल्या किंवा लक्षात ठेवल्या तर या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला अवघड जाणार नाही। मग ठीक आहे, बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो। पहा या ठिकाणी बी हा डाव्या बाजूला आहे 0च्या, म्हणजे ऋण असेल, बीचा निर्देशक ऋण असेल किंवा बी हा बिंदू ऋण परिमेय संख्या दाखवत असेल। मग या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजेच ऋण 10 छेदस्थानी 4। मग या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऋण 10 छेदस्थानी 4, त्याला संक्षिप्त रूप दिलं तर ऋण 5 छेदस्थानी 2 असं लिहिता येईल आपणाला। म्हणजे आपणाला लक्षात आलेलं असेल की बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दाखवतो। समजा मी प्रश्न विचारला की समजा सी बिंदू कोणती दाखवतो, ठीक आहे, दिलेला नाही प्रश्न। मग या ठिकाणी 1 छेदस्थानी 4, 2 छेदस्थानी 4, 3 छेदस्थानी 4, 4 छेदस्थानी 4, 5 छेदस्थानी 4, 6 छेदस्थानी 4, 7 छेदस्थानी 4, सी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दाखवत असेल, 7 छेदस्थानी 4। कोणत्याही बिंदूचं सांगता येईल तुम्हाला, काय अडचण नाही। म्हणजे या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं आपणाला, ऋण 10 छेदस्थानी 4 म्हणजेच ऋण 5 छेदस्थानी 2। ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे, 1.3 छेदस्थानी 4। या ठिकाणी पहा, 1 पूर्ण आहे, 1 नंतर आपण 3 भाग मोजायचे। आता या ठिकाणी पहा, 1 आपण इथपर्यंत आलो एफ बिंदू जवळ, त्या पुढचे 3 भाग, म्हणजे या ठिकाणी पहा 1 छेदस्थानी 3, 1 छेदस्थानी 4, 2 छेदस्थानी 4 आणि 3 छेदस्थानी 4। कारण 1 पर्यंत आपण गेलेलो आहोत, 1 तर पूर्ण आहेत, 1च्या पुढे आपणाला 1 आणि 3 छेदस्थानी 4 असं म्हणा। मग 1च्या पुढे आपणाला 1 छेदस्थानी 4, 2 छेदस्थानी 4, 3 छेदस्थानी 4, म्हणजे 1 पूर्ण झाल्यानंतर पुढचे 3 छेदस्थानी 4 भाग आपण त्यामध्ये एकत्रित केले तर आपणाला बिंदू कोणता मिळतो, सी। किंवा यालाच आपण काय करा, दुसरा एक पर्याय आहे आपणाकडे, कोणता, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। 4 1 4, 4चा आणि 1चा गुणाकार करा आणि त्यामध्ये 3 मिळवा, 7 छेदस्थानी 4 मिळेल, अंश आणि छेद रूपात लिहिलं तर या ठिकाणी 7 छेदस्थानी 4, यापूर्वी आपण त्याचा उल्लेख केलेला होता, 7 छेदस्थानी 4 म्हणजेच या ठिकाणी 1.3 छेदस्थानी 4 आहे। तर अशा पद्धतीनं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, बिंदू सी। तिसरा प्रश्न काय म्हणतोय पहा,
डी या बिंदूने 5 छेदस्थानी 2 ही परिमेय संख्या दाखविली आहे, हे विधान सत्य की असत्य आहे ते लिहा. डी बिंदू, मग डी बिंदू पहा कोणती संख्या दाखवतो. या ठिकाणी पाहूत संख्या रेषेवरून आपण 1 छेदस्थानी 4, 2 छेदस्थानी 4, 3 छेदस्थानी 4 असं मोजत जावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे डी हा बिंदू 10 छेदस्थानी 4 ही संख्या दाखवतो. 10 छेदस्थानी 4 म्हणजेच 5 छेदस्थानी 2. म्हणजे हे तिसरं विधान काय आहे, सत्य आहे. हे दिलेला जो काही तिसऱ्या प्रश्नामध्ये विधान आहे हे कसं आहे, सत्य आहे. म्हणजे तीनही प्रश्नाची उत्तरं आपणाला मिळाली की बी बिंदू कोणती संख्या दाखवतो, ऋण 10 छेदस्थानी 4, त्यालाच आपण ऋण 5 छेदस्थानी 2 म्हणू शकतो. 1.3 छेदस्थानी 4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे, सी बिंदूने दाखवली आहे. आणि डी या बिंदूने 5 छेदस्थानी 2 ही परिमेय संख्या दाखविली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. ते विधान सत्य आहे. पहा या ठिकाणी त्या तीनही प्रश्नाची उत्तरं आपण या ठिकाणी आता दाखवलेली आहे. तर प्रत्येक बाबीवर आपण असा व्यवस्थितपणे विचार करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आपणाला कोणतीही परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवता येईल किंवा संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी निगडीत असणारी परिमेय संख्या आपणाला ओळखता येईल. धन्यवाद.